सो गुड आफ्टरनून मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आलोय आपण कुठे बघा, एवढ्या भर उन्हात ऐरोलीमध्ये. हाय का, काय ऊन आहे खतरनाक बाहेर मित्रांनो, काय ऊन आहे. आणि आता वाजलेत किती माहिती आहेत? 1:30 वाजलेत, 1:30 बरोबर 1:32 झालेत मित्रांनो. आणि आपण आलोय कुठे? कल्याण भोईवाडा नाही जायचं तिकडे आपल्याला. सो आपण आलोय आता ऐरोलीमध्ये. जस्ट एसेन्शियलला ड्रॉप केलं. CNG 2 लाईन उरली आहे, तर म्हटलं चला CNG भरून घेऊ. इथे दुपारचं गर्दी नसेल. आणि नवी मुंबईमध्ये CNG भरायला त्रास होत नाही. त्याचं कारण असं की लाईन खूप कमी असते मित्रांनो CNG भरण्याची. नवी मुंबईमध्ये ऐरोलीच्या या पंपावर थोडंफार असतंय, पण ठीक आहे. आज मला ना थोडीशी बिर्याणी खायची क्रेविंग होती. इथली खूप दिवस झाले खाल्ली नाही. पण नॉनव्हेज कालच खाल्लंय आपण, परवा पण खाल्लंय, आज पण खायला थोडी इच्छा असं होत नाही आहे माझी. पण ठीक आहे, चला पहिलं तर CNG तर भरून घेऊ म्हटलं. पहिले CNG भरून घेऊ. आणि आपण चुकीचा टर्न मारला अशा प्रकारे. आपल्याला जायचं होतं नाही याच टर्नला ना, हां याच टर्नला, बरोबर टर्न मारला. सो आपल्याला जायचं आहे CNG भरायला. आपण मला वाटलं त्या लेनला आहे, पण ते लेन पण याच लेनला यावं लागतं शेवटी. आणि मला जायचं आहे CNG भरायला आता. कारण काल आपण अलिबागमध्ये CNG फुल केलं होतं. आणि काल मित्रांनो 2 ट्रिप कंप्लीट करून आपण घरी पोहोचलो होतो. आणि मस्त झालं कालचं पण काम. 2 दिवस कंटिन्यू आपण इंटरसिटीला होतो. आणि हे कुठलं आरंभ पुराणिक्स आरंभ ठाण्याची बुकिंग आहे मित्रांनो. काय मस्ती करतायत पोरं बाईकवरती. पडले ते एवढे घाण सोलतील ना, काहीच नाही भेटणार. काय म्हणजे काही नाही भेटणार. आणि दुपारी मित्रांनो एवढं कमी रेट आहे ना, काय सांगू तुम्हाला. काय थोडंसं आता माझं शेड्यूल थोडंसं हल्लं मित्रांनो. किती शेड्यूल बसवलं ना, नाही होत. म्हणजे फिक्स्ड हे होतच नाही आहे. कारण काय आहे ना, आपल्या इकडनं बुकिंग आहे ना सकाळी 7:30 ते 9, 9:30, 10 पर्यंतच आहे. त्याच्यानंतर बुकिंग नाही. आणि नेमकं आपण 9, 9:30ला निघतोय. पण आता उद्यापासून थोडं लवकरच निघणार मित्रांनो. नाही, उद्या पण सॅटर्डे संडे झालं. उद्या सकाळचा धंदा नाही. काय बोलणार सांगा. 2 दिवस आणि संडेला नाईट उशीरपर्यंत काम केलं. उशिरा बिझनेस चालू होतं, काम चालू होतं. मग उशीरपर्यंत केलं की मग परत त्या दुसऱ्या दिवशी उठायचे वांदे. असं आहे. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस लवकर काम आहे आणि 2 दिवस लेट काम आहे. असंच फॉलो करावं लागणार आहे आपल्याला. आणि मित्रांनो आपलं काय बोलता आता, अरे CNG लाईन तर आहे. चला पहिले CNG भरून घेऊ पटकन जाऊन. हा बाई घुसलाच, आलाच. अरे किती घाई करतो CNG भरायला, एवढी घाई करतोय. CNG भरून घेतो आणि बघ भेटतो मित्रांनो. चला. सो गाईज, आजच्या दिवसाची सेकंड ट्रिप थर्ड ट्रिप पूर्ण केली आहे आपण. आणि आलोय कुठे? आलोय आपण मीरा रोडला. ऐरोलीवरनं आपल्याला मीरा रोडची बुकिंग लागली मित्रांनो. जस्ट कस्टमरला आणून ड्रॉप केलं. आणि आता थांबलोय. आता चाललोय थोडंसं आतल्या साईडला. बुकिंग वाजते निकुजिंग हाऊसिंग सोसायटी. लाच पण नाही वाटत. 194 रुपयाची बुकिंग. काय बोलायला द्यायला, 194 रुपये. चल ना, हळू गाडी बाहेर काढा. आपल्याला इथं रिव्हर्स कॅमेरा पण आहे मित्रांनो. गाडीला आपल्या सगळ्या सुखसोयी आहे. फक्त धंदा करा बस व्यवस्थित. असं काम आहे आपलं सध्या. आणि आपण चाललोय आतल्या साईडला. आपलं बघूया. भूक लागली मला खायला ना मित्रांनो. अननोन ठिकाणी खायला मला थोडंसं भीती वाटते. काय माहिती का. पण चला बघूया आतमध्ये काय खायला भेटलं तर खाऊन घेऊ. कारण भूक लागली. खूप जोरात सुसू आली होती, त्यामुळे पहिलं ते जाऊन केली. आणि आता भूक लागली आहे. पोट जसं खाली झालं तसं. सो आता भूक पण लागली आहे. तो चला बघूया काय खायला भेटलं तर ठीक आहे. नाही तर आता इकडनं बघूया, ठाण्या साईडला जाऊया, नाही तर एअरपोर्ट साईडला. दोघांपैकी एक साईडची बुकिंग घेऊन जायची इकडनं. बघूया पहिली बुकिंग कुठली पडते. इकडे एका साईडला सावली बघून तिथे जिथे थांबलो होतो ना मित्रांनो, एवढ्या गाड्या आहेत तिथे काय बोलू तुम्हाला. त्यामुळे एका साईडला कुठेतरी गाडी लावून बसूया इथे मीरा रोडला आहोत आपण आता. मीरा रोडला. आणि मित्रांनो मस्त एरिया डेव्हलप झाला या. काय बोलायचं याला सांगा. आणि CNG 2 लाईन आहे. कमी झाल्यात आपल्या आतापर्यंत 2 लाईन. काय कंटाळा आला.
काम फटाफट झालं ना मित्रांनो तर काय वाटत नाही. आणि हा मंथ एंड आहे ना तर काम खूप स्लो चालू आहे. दर मंथ एंडला मी बघितलं आहे ना मित्रांनो, काम खूप मोठ्या प्रमाणात स्लो होऊन जातं आहे. काय कळायचं कळत नाही. आणि मंथच्या स्टार्टिंगलाच काम चांगलं होतं आहे, त्यामुळे मी माझा पूर्ण फायनान्शियल जो हिशोब किताब आहे तो पूर्ण चेंज करून टाकला आहे मित्रांनो, ज्याने आपल्याला खूप फायदा पडला आहे. कारण आता जर माहिती पडलं आहे आपल्याला काय खायला आहे का नाही मार्केट, की जर असं लफडे चालू आहेत तर मग कशाला त्याच्यावर डिपेंड राहा, नाही का. म्हणून थोडंसं फायनान्शियल आकडे टाइम टेबल आपण चेंज केलं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका ओके. बट खायला काय आहे, चाय के बहाने खाना, क्या खाना भाई साहब तुम्हारे पास, कुछ है तुम्हारे पास खाना. ये देखो किधर सॅन्टा क्रूज ईस्ट, ओ माय गॉड 398 रुपीज. एवढे ठेवणार कुठे यार मी, जर ह्याच्याकडनं एवढे पैसे घेतले. वाव टेस्ट इथं काहीतरी आहे, वाव आहे काहीतरी, वाव बघायचं का काय वाव त्याच्याकडं. अडिया यूटर्न लगाए या इधर ही लगाए देखते. वाव टेस्ट म्हणून होतं तिथं काहीतरी वाव असेल बहुतेक. जाऊया, किंवा तो भाऊ केला जर त्याने आपल्याला तर मग पोपट व्हायचा. पण इथंच एका साईडला गाडी लावूया. जगदंब हे काय विदर्भ वडापाव 30 पैसे, 30 पैसे. मूग भाजी 70 पैसे. बघा ना, हे बघा 30 पैसे, 30 पैशात वडापाव. बघा विदर्भ वडापाव 30 पैसे आणि मूग भाजी 50 पैसे. मित्रांनो असलं खतरनाक नाही वडापाव वगैरे, कारण आपला ॲपेटाईट झालाय कमी, त्यामुळे वडापाव वगैरे काही खाल्लं तरी त्रास होतो आपल्याला. तिकडे बघू मागे काहीतरी चटपटीत आहे. खायचं तर मित्रांनो चटपट, बाहेरचं खायचं तर काहीतरी वेगळं खायचं. तेच काय खायचं, नाही का. सो चला बघूया काय खायला. जोपर्यंत बुकिंग पडत नाही तोपर्यंत थांबलो तर आहे. लेट्स सी कधी बुकिंग पडते काय पडते अपडेट देतो. आणि कुठली बुकिंग पडते काय पडते तुम्हाला अपडेट देतो. चला बघूया काय होतंय काय नाही. सो गाईज फायनली आपला नाश्ता झालाय. काहीच नव्हतं तिथं जिथे गेलो होतो. जे मला वाटलं खूप इंटरेस्टिंग आहे ते एवढं इंटरेस्टिंग होतं की ते बघूशी पण नाही वाटलं. आणि वाव कृष्णनगर 3 कुठे आहे, ठाणे. 2 तास का बरं. किसननगर हे बघा 2 तास दाखवतोय ठाण्याला जायला. 536 रुपये. नाही मित्रांनो, एवढ्या कमीत प्राइस मध्ये मी नसतो जात. पैसे चांगले होते पण प्राइस खूप कमी आणि ते किलोमीटर जास्त होते. ते कुठलं तरी भलतंच होतं बहुतेक. किसननगर म्हणजे कुठेतरी ते लांब असणार आहे, कुठेतरी ते मुलुंड बिलुंडच्या आजूबाजूचा असणारा एरिया तो नक्कीच. आपण आता चाललोय मित्रांनो बाहेर मीरा रोड ईस्ट, जिथे आपण थांबतो आपलं प्रायव्हेट कस्टमर जिथे ड्रॉप करतो त्या एरियामध्ये ना थोडीशी इंडस्ट्री वगैरे आहेत आणि लोक तिकडनं जास्त ट्रॅव्हल करतात या लोकॅलिटीपेक्षा ओला उबर. आणि त्याच्यामुळे आता तिकडे चाललोय. इकडे पण आहे पण इकडे बिझनेस कसा तुम्हाला सकाळी असणार या भागामध्ये, त्यामुळे. पण गलत ट्रेन तो नहीं ले लिया बेटा, नहीं बेटा नहीं, एकदम बराबर जा रहे हो आप. हा आला आपण मीरा भाईंदर रोड चा ब्रिज आहे, त्याच्या खाली आहोत आता आपण. काहीतरी असं ना व्ह्यू काहीतरी घ्यायची यार. इथे आहे पण चला गाडी लावायला जागा नाही. आता आपल्याला इथून राईट घेऊन परत लेफ्ट घ्यायचं आहे. चलो जैसे मॅप बोलता है वैसे ही जाएंगे अपन, कुछ दिमाग नहीं लगाएंगे. आपल्याला पण रस्ता माहिती आहे तसा, पण तरी पण कशालाच रिस्क घ्या. तर त्याच्यामुळे जे मॅप दाखवतोय तसंच चाललोय मी. इथून लेफ्ट आहे. हा इथून लेफ्ट आहे. अरे कुठून काय कळतच नाही. स्पीड ब्रेकर कुठला आणि काय. गाडीची डिलिव्हरी घेतात मित्रांनो. स्वतःच्या गाडीची डिलिव्हरी घेणं ही किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला, एक वेगळाच अनुभव आहे मित्रांनो. स्वतःच्या गाडीची डिलिव्हरी घेताना जो आपण ती चावी काढून घेऊन फोटो काढतो ना, तो एक्सपिरियन्सच वेगळा असतो. जेव्हा स्वतःच्या मेहनतीने गाडी घेतो आपण
किंवा स्वतःच्या पैशांनी गाडी घेतो, स्वतःच्या मालकीची गाडी घेतो, तगडा एक्सपिरियन्स असतो तो. आय लाईक दिस एक्सपिरियन्स. विद्या विहार एवढे पैसे देते विद्या विहार. ओ माय माटुंगा 462 रुपये माटुंगा. आता याला लावतो डायरेक्ट पुन्हा, त्याशिवाय हा बंद होणार नाही वाजणं. नाही तर असं भाडं देईल, काहीच ठेवायचं नाही आपलं. बाकी सगळी रेटिंग वाढवलेली कमी करून टाकणार आहे एका दिवसातच. एवढी रेटिंग केली होती, एका पॉईंटनी फक्त पॉझिटिव्ह व्हायला बाकी होता. तर कमीत कमी 1-2 पॉईंट खाली आणला असेल त्याने. आता काय माहिती काय नाही. चला आता हळूहळू चाललोय, आलोय ऑलमोस्ट आपण त्या एरियामध्ये. फक्त छाव देख के रुकने का अपने को बनता है. खाली छाव देखना है, किधर अच्छा छाव मिले उधर का. हा उधर गाडी लगाना है अपने को. कुठं जायचं? अच्छा तिकडनं तिकडं जायचं. ओके, इकडे जाऊन मग इकडे. मित्रांनो 1 टन चुकला तर किती मोठी गडबड होते माहिती आहे का तुम्हाला? 1 टन चुकला तर खूप मोठी गडबड होते, तुम्हाला नाही माहिती मित्रांनो. हा पूर्ण मॉमेडियन एरिया आहे इथे. पण बारेवलीला मी असं नाही जाईल तर असं कसं जाईन मित्रांनो. खतरनाक वालं ट्रिप होती आपली आता, खतरनाक वाली. टुवर्ड्स युअर डेस्टिनेशन. वाव, अशा डेस्टिनेशनवर मला नाही जायचंय. टुवर्ड्स जे माझ्या डेस्टिनेशन जे आहे. फेमस केबाब फेमस केबाब आहे तिथे. कच्ची दाबेली आहे, दाबेलीवाला दाबून लावतो. विद्या विहार का देतोय हे मला विद्या विहार भाई साहब? भाई रेट काय देतोय तू? मला उचलायला काय प्रॉब्लेम नाही. 450 रुपये. पागल झालाय का तू भाई? पागल झालाय तू? अरे मी 22 किलोमीटर 25 किलोमीटर आलोय मित्रा. 500 रुपयामध्ये मी 40 किलोमीटर 22 किलोमीटर. एअर इंडिया, ओ माय गॉड, एअरपोर्टची बुकिंग 368 रुपये. वाह वाह बेटे वाह, खतरनाक रेट दिया है तू तो आज. खतरनाक, मजा ही आ गया. वाह. आपण आता ना, आपण जिथे थांबतो तिथे जाऊन थांबणार. अरे यार नको वाजू यार. बोललो तुम्हाला तिकडे बुकिंग वाजत नव्हतं. हा प्राईम एरिया आहे मित्रांनो. आपल्या बिझनेसमध्ये हेच लक्षात, ओला उबरच्या बिझनेसमध्ये हेच लक्षात आलं पाहिजे की कुठल्या एरियात गेले की बुकिंग वाजतील आणि कुठल्या एरियात नाही. आईच्या गावात रेट खूप घाण आहे मित्रांनो. पास ऍक्टिव्हेट होईल, पास ऍक्टिव्हेट होऊ दे, पण मित्रांनो रेट तर दिला पाहिजे. आणि आपण आलोय आपल्या कस्टमरच्या एरियामध्ये, जिथे आपण प्रायव्हेट कस्टमर ड्रॉप करतो. आणि याच एरियामध्ये आपण ड्रॉप करतो, पण कुठे करतो ते नाही सांगणार मी, कारण प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यामुळे आपण नाही सांगायचं ते, आणि ती गोष्ट मी जपतो आणि जपणार. सो चला पुढे 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 चाललोय. तिथे पण गाडी लावायला सावली भेटेल, त्या सावलीत गाडी लावून बसणार आणि मग बघूया कुठली ट्रिप पडते आणि काय होतंय आजचा आपला दिवस, कुठे जातोय घेऊन. चला बघूया. गाईज आलोय आपण फायनली आता कुठे, चेंबूरला. मिरर रोडवरनं आपल्याला डायरेक्ट चेंबूरची बुकिंग लागली मित्रांनो. आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय. कस्टमर पण असं होतं, आता काय बोलायचं कस्टमरला पण. अरे यार, बुकिंग नसते तर पैसे मागवतात कशाला? पैसे नसतील तर बुकिंग मागवतात कशाला? उलट बोलतो मी. सो मित्रांनो झालं असं की त्याच्याकडे पैसे कमी होते आणि भाऊ गर्लफ्रेंडला भेटून येत होता. खूप सारे खर्च करून केला होता त्याने आज तगडा. आणि तो घरनं तो राहायला बाहेर होता आणि गावावरनं पण पैसे मागवत होता तो फोनवर गाडीवर बसल्या बसल्या. आणि भाऊकडे फक्त 500 रुपये होते आणि आपलं बिल 600 झालं. आपल्याला त्याच्यावरती भेटलं कारण उबर प्रमोशन देतं त्याच्यामुळे.
आणि खतरनाक सीन झाला मित्रांनो. असं म्हणजे त्याला थोडंसं इम्बॅरन्सिंग वाटलं त्या मुमेंटला, कारण रोड पण रशेबल होता. नशीब मला गाडी लावायला जागा भेटली आणि सगळं झालं. तर थोडंसं मला पण थोडंसं वाईट वाटलं त्याच्याबद्दल. म्हटलं यार, माणसाने नेहमी अंतरुण बघून पाय पसरावे ना की जास्त, असं मला वाटतं. सो चला जाऊया पुढे पुढे हळूहळू हळूहळू. आलोय आपण आता चेंबूरला. बुकिंग वाचतायत पण काय कामांना काजाच्या बुकिंग वाचतायत. थोडंसं पुढे जाऊन थांबूया. पुढे लेफ्ट साईडला आपल्या कंपन्या वगैरे आहेत. आपण आता फ्रीवेच्या खाली, तो जो वरनं चाललाय तो दिसतोय तो फ्रीवे आहे, त्याच्या खाली आसपास जाऊन थांबूया. कारण इथं बऱ्याचशा गाड्या उभ्या दिसत आहेत मला. तिथे आसपास कोणी नसावं. सो तिथे जाऊन थांबूया पार्किंगला गाडी लावून, आणि मग बघावं कुठली बुकिंग पडते. लेफ्टला जाऊन आपण कंपन्या आहेत तिथे बऱ्याचशा, तिथे जाऊन थांबूया जेणेकरून बुकिंग पडतील. आमचं आपल्याला इंटरसिटीचं काय कळत नाही आहे. काय नाही. धर्मवीर, ईस्टर्न नगर, एक्सप्रेस हायवे ठाणे 427 रुपये. भाई एवढे पैसे ठेवायला माझ्याकडे जागा नाही यार. काय होतंय, जेव्हा ओलावर रेट देतोय तेव्हा उबर देत नाही, आणि जेव्हा उबर रेट देतोय तेव्हा ओला देत नाही. मला एवढा तगडा रेट दिला उबरने, आता तिकडनं इकडे यायचा खतरनाक रेट दिला. प्रमोशन देऊन त्याने आपल्याला रेट दिलाय. बोला भाई साहेब मस्त काम झालं आपलं. चला सो पोहोचूया आता लोकेशनवरती. पोहोचतोच 1-2 मिनिटात आणि मग बोलूया बाकीचं. चला सो गाईज, आलोय आपण फायनली आता गिरगाव चर्नी रोडला. आतमध्ये सोडलं मित्रांनो. चेंबूरमधनं पिकअप केलं मित्रांनो आपण या राईडला. आणि पहिले तर लाईट लावूया. तर आपण ही राईड जी घेतली लास्ट टीमला चेंबूरमधनं पिकअप केलं आणि मॅडम होते एक, त्यांना आणून सोडलं. मित्रांनो एवढा ॲरोगंट होता तर बसला तेव्हा. नंतर मग आपली ड्रायव्हिंग बघून शांत झालं. काय बोलायचं त्यांना, एकदम शांत ड्रायव्हिंग करतो आपण, त्याच्यामुळे कस्टमर बसल्यावरती. आणि असं पण जास्त आपण हे नाही, डायरेक्ट 5 स्टारची फिलिंग येते आपल्याबरोबर गाडीत बसल्यावर मित्रांनो. त्यामुळे शांत झाल्या एकदम, बोलणं वागणं शांत होऊन गेलं त्यांचं. तर येतानाच कोणावर तरी भडकून आलेलं वाटतं, काय माहीत नाही काय त्यांचं. सो आता पोचलो आपण गिरगाव चर्नी रोडला. आणि मित्रांनो जिथे चेंबूरमधनं पिकअप केलं तिथे गाडी खडाक खुडूक आवाज आलेला आहे बाहेरनं कुठून तरी. गाडी हल्ली आहे थोडीशी, म्हणजे कुठेतरी कोणीतरी लावून गेलं आहे आपल्या गाडीला. आणि आता इथं आहे ना हे मित्रांनो, हे लोक रोड क्रॉस करतात ना, खतरनाकवाले रोड क्रॉस करतात चालू आहे याच्यामध्ये. आणि सिग्नल चालू आहे. चला पटापट आता आपण चाललोय फोर्टला. खालीच चाललोय. इथनं काय 5-10-15 मिनटं होतं, कारण इथं किचाटात मी कधीच इथे बुकिंग उचलत नाही मित्रांनो, किती काही असलं तरी. आणि हा बघा हां थांब, लाईट दिली त्याला कशी थांबवली. सो त्याच्यामुळं इकडे आपण कधी बुकिंग उचलत नाही किती काय असलं तरी, कारण खूप किचाड असतो इथे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी सो आता पोचतोय आपण ह्याला. मला आहे ना मित्रांनो आता डॅश कॅम बसवायचं आहे आपल्या गाडीला. आपलं हे तर झालं आहे, अँड्रॉइड स्टुडिओ झालं आहे. हळूहळू आपण गाडीचं काम करतोय मित्रांनो. माझे सगळे एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे मी. पण आता त्यासाठी डॅश कॅम बसवायचं आहे. आय होप मी गाडीच्या पासिंग होऊन गेली ना की बसवणार आहे. मे महिन्यामध्ये पासिंग आहे. आज फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. बघू, जर लवकर झालं तर लवकर बसू, नाहीतर तेव्हा बसू. आपल्या मूडवर आहे, कधी पण बसू शकतो आपण, असं काय प्रॉब्लेम नाही. पण मूडवर येतो, तर त्याच्यामुळे लेट सी, बघू कधी पॉसिबल होईल. जेव्हा मूड होईल तेव्हा, बजेट असेल आपलं व्यवस्थित, खर्च करण्याचा मूड असेल त्या दिवशी खर्च करून टाकू, अजून काय. सो चला आता जाऊया फोर्टला मित्रांनो. नाश्ता आपण तिथे भजीपाव खाल्ला होता. थंड होता पण ठीक आहे. एकच भजीपाव खाल्ला मी, त्यासाठी वडापाव नाही खाल्ला, कारण वडापावच्या बटाट्याने त्रास होतो मित्रांनो मला, काय माहिती काय. आणि आता एवढी घाई करता येत नाही इथे मुंबईत तर गाडीवाले काय. आणि मित्रांनो उद्यापासून होतोय लॉंग विकेंड सुरू, कारण उद्याची जी सुट्टी आहे ती डायरेक्ट 4 दिवस आहे, 5 दिवस आहे. उद्या, परवा, सॅटर्डे, संडे, मंडे, 1 तारीख 2 तारखेला होळी आहे, 3 तारखेला धुलीवंदन आहे. म्हणून 5 दिवसाचं लॉंग विकेंड आहे. बघूया काय असतं काय नाही उद्याचं तर. आणि सिग्नल सुटलाय मित्रांनो अशा प्रकारे. तो चला पोहोचूया आपण आपल्या लोकेशनवरती. सिग्नल क्रॉस करून घ्या मित्रांनो. मला आहे ना काही करून डॅश कॅम लावायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे डॅश कॅम आपल्या सिक्युरिटीसाठी पण. आणि बरंच काही कंटेंट असतो मित्रांनो, म्हणजे मला हे करता येत नाही. सो तो मी याने कॅप्चर करू शकतो. कंटिन्यू 4 वेळा आपण हे ओपन नाही करू शकत त्याच्यामुळे. सो चांगल्याच क्वालिटीचा लावणार आहे मी, लावला तर आता. तर
जर कुठला चांगल्या क्वालिटीचा आहे डॅश कॅम सो प्लीज मला कमेंट करा की कुठल्या चांगल्या कंपनीचा डॅश कॅम आहे सो जो मी लावू शकतो. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. चला पोहोचूया फोर्टला.